मराठी, समस्या तुमची, बातमी आमची। आवाज नका करू, आवाज नका ढकल ढकल हातून पुढे परत आला मागे। चाकणमधील एका कंपनीमध्ये तरस जातीचा प्राणी थान मांडून बसल्याची माहिती वन विभागाला समजतात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुखरूप रेस्क्यू केले आहे। हे रेस्क्यू ऑपरेशन चाकण वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, योगितावीर, सागर चव्हाण, चौरे भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत वन विभाग रेस्क्यू टीम व खेड तालुका आपदा मित्र सचिन भोपे, बापूसाहेब सोनवणे, शांताराम गाडे, श्रीकांत बिरदवडे, प्रथमेश महाळुंकर, विशाल बारवकर, प्रफुल्ल टांगसाळे, सोन्या भुजबळ, रत्नेश शेवकरी आणि अतुल गारगोटे इत्यादींच्या सहाय्याने पार पाडण्यात आले। आज सकाळी 9 वाजता इम्प्रेशन सिस्टीम्स अँड इंजिनियर्स या कंपनीमधून एक वन्य प्राणी कंपनीमध्ये अडकलेल्याचा आम्हाला दूरध्वनी मेसेज मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी चाकण वन विभाग आणि चाकण रेस्क्यू टीम या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सदर ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून आत्ता 12:30-1 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं आणि आता 12:30 वाजता सदर अडकलेला वन्य प्राणी तरस हा पकडण्यामध्ये यश आलेला आहे आणि पुढील उपचारांसाठी तरस या वन्य प्राण्याला आम्ही कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठवून दिलेलं आहे आणि या पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी संतोषजी कंक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं।